ताज्या बातम्यांसाठी NTV न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील तामसा शहरात महाविकास आघाडी सरकारची तालुकास्तरीय आघाडीचे एकत्रीकरण झाल्याचे तामसा शहरात महारॅलीच्या माध्यमातून दिसून आले। या रॅलीमध्ये आमदार माधवराव पाटील जळगावकर आणि माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांचे पुत्र कृष्णा पाटील हे दोन्ही नेते आले होते। या महारॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी चौक ते मोठा मारुती मंदिर येथे पवनपुत्र हनुमान यांच्या चरणी नारळ फोडून महाआघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आलाय, तर जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन देखील यावेळी करण्यात आलं। माझ्यावर जसा विश्वास दाखवला तसाच प्रचंड मतांनी माझ्या उमेदवारांना बहुमताने विजयी करा, निवडून द्या असं आवाहन त्यांनी केलं। यावेळी माजी सरपंच आनंदराव घंटालवार, उपजिल्हा प्रमुख रमेश घंटालवार, गोविंदराव मेहत्रे, माजी सरपंच दिलीप बस्तेवाड, बालू महाजन, जिल्हा परिषद सदस्य मधुकरराव सरोदे, कैलास लष्कर उपस्थित होते। तामसा ग्रामपंचायतच्या 2021 निवडणुकीच्या अनुषंगाने आज महाविकास आघाडी युतीचे जे ग्रामपंचायतचे पॅनल आहे त्याला माननीय आमदार माधवरावजी पाटील जळगावकर साहेब आणि माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर साहेब ह्या दोघांनी येऊन तामसा ग्रामपंचायतीच्या प्रचाराचा नारळ या ठिकाणी फोडलेला आहे आणि त्यांनी ह्या दोन्ही पक्ष एकत्र येण्यासाठी किंवा गावातील लोकांची अशी इच्छा होती की महाविकास आघाडीचं सरकार असल्यामुळे गावात सुद्धा महाविकास आघाडी व्हावी ही जनतेतून भावना लोकांनी ह्या दोन्ही नेत्यासमोर मांडल्यामुळं आणि ही दोन्हीही नेत्याच्या लक्षात आलं की महाविकास आघाडी ही काळाची गरज आहे, कारण ज्याच्या माध्यमातून आपल्याला विकास गावाचा करता येईल। त्या अनुषंगाने महाविकास आघाडीचा कार्यक्रम हा तामसा शहरामध्ये राबवण्यात आला आणि या दोन्ही नेत्याच्या हाकेला साथ देऊन तामसा शहरातील सर्व मतदार यांनी म्हणजे भरपूर असा प्रतिसाद दिला। एवढे प्रचंड गर्दी या प्रमाणात दिसून आली, लोकांमध्ये उत्साह वाटला की महाविकास आघाडीचं जे पॅनल आहे त्या पॅनलबद्दल लोकांमध्ये जे प्रेम दिसलं यावरून असं दिसून येते की महाविकास आघाडीचा विजय हा निश्चित आहे। या ठिकाणी मला असं नमूद करावंसं वाटतं की 100% या ठिकाणी महाविकास आघाडीचा विजय होईल आणि गावातील जे समस्या आहेत हे महाविकास आघाडीच्या पॅनल किंवा त्यांच्या माध्यमातूनच गावामध्ये पूर्ण होतील अशी लोकांची सुद्धा अपेक्षा आहे किंवा भावना आहे आणि त्याबद्दल मी सर्व गावकऱ्याचे पुनश्च एकदा आभार मानतो। प्रतिनिधी लक्ष्मण वाघमारे पाटील, NTV न्यूज मराठी, हदगाव, नांदेड।